गडिंग्लज तालुक्यातील आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात झालेल्या गदारोळाबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर येथे झालेल्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अमरसिंह चव्हाण, अनिरुद्ध रेडेकर, सौ शैलजा सतीश पाटील आणि पंचायत समिती सभापती डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण यांनी शिक्षण विभागाला जाब विचारत या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला। एक महिन्याभरापूर्वी आपण गडिंग्लजला एक आढावा बैठक घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये सर्व विषयांचे आपण आढावा घेऊन आपण चांगलं मार्गदर्शन केलं होतं। सन्माननीय उपाध्यक्ष साहेब होते, सीओ साहेब होते, सर्व पदाधिकारी होते। त्यावेळेला शिक्षण विभागासंदर्भामध्ये एक विषय प्रामुख्याने निदर्शनास आला होता, तो म्हणजे राईट टू एज्युकेशन। आरटी खालसा 25% जे विद्यार्थी आहेत जे आर्थिक दुर्बलमध्ये आहेत त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये प्राधान्याने ऍडमिशन देण्यासंदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडे जाऊन निवेदन केलं होतं। त्यावेळेला सन्माननीय शेटकर मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की ती पूर्ण चौकशी करून ती बॉडी बरखास्त करून नवीन बॉडी आणि आपण त्यावेळेला उपाध्यक्षाला शब्द दिला होता की त्याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना घालावं म्हणून। तशा संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही। जे आर्थिक दुर्बलमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना तर पूर्ण ते शाळेच्या बाहेर हाकललं गेलं, ते पूर्णपणे त्यांना ऍडमिशन कुठेही मिळालं नाही। इकडे नगरपालिकेच्याही शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं नाही, त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आणि ह्याला जबाबदार फक्त शिक्षण विभाग आहे। यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? त्यावेळेला आम्हाला सांगितलेलं की नवीन यादी आपण तयार करणार, ती जी आधी तुम्ही कंटिन्यू केली त्याच्यात साहेब त्या दिवशी जबाबदार मॅडम आणि आढावा बैठकीत जबाबदारीने सांगितलं, तुम्ही जबाबदारी सांगितलं दोनच गोष्टी फक्त या पूर्ण विषयावर आपल्या निदर्शनास सांगू इच्छिते। 25% प्रवेश आपण करत नाही। ऑनलाईन पोर्टल आहे, ऑनलाईन फॉर्म भरले जातात आणि पोर्टलवर प्रवेश होतात। यादी रद्द करणं आपल्या अधिकारात। मॅडम संपला त्या दिवशी थांबा 1-2 मिनिटं। त्या दिवशी मी सांगतो 1 मिनिट थांबा। समिती स्थापन करण्यासाठी आम्ही अध्यक्षाने आदेश केला होता। ती समिती स्थापन केलेली आहे किंवा नाही? आहे किंवा आहे। आपल्या सूचना सर अशा होत्या, जी काही कमिटी आहे डायरेक्टर आपल्या ज्या सूचना होत्या की डायरेक्टर साहेबांच्या पत्रान्वये जी समिती स्थापन केलेली नसेल तर करा। ऑलरेडी समिती स्थापन आहे, मी पत्र दिलं, त्या समितीचा अहवाल मागवला। जे तुम्ही 3 मला कॅन्डिडेट सांगितले होते की ज्यांच्या प्रवेशाचा इश्यू होता, त्यांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये गाईडलाईन अशा होत्या की ज्यावेळी त्यांनी फॉर्म भरला त्याच्या आधीच त्यांचं भाडे करायला पाहिजे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणे शिक्षण विभागाला जबाबदार आहे। त्या झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान जे झाले त्याला जबाबदार कोण? आणि जे आपण सांगितलं होतं अध्यक्ष महोदय तुम्ही सांगून देता की त्याचे पत्रकार पाहिजे, त्याचे पत्रकार पाहिजे, त्याचे लोकप्रतिनिधी पाहिजे। स्थापन केले यांनी बदल करतो म्हणून सांगितलं होतं, बदल झालेला नाही। जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी या संदर्भात चौकशी समितीची नेमणूक करून यावर तोडगा काढण्यासंदर्भात सभागृहाला सांगितले। काहीतरी इरेग्युलॅरिटी झाली आहे तसा मान्य सदस्यांचे आक्षेप दिसून येत आहे। यामध्ये ऍडिशनल सीईओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही चौकशी समिती स्थापित करतो आणि मी ज्या पर्टिक्युलर शाळांमध्ये 3 विद्यार्थ्यांबाबत घडला आहे त्यामध्ये जबाबदार कोण आहे, कुठे चूक झाली आहे, काही प्रशासकीय चूक झाली आहे का, ते सगळे आम्ही तपासून अहवाल सादर करतो। मॅडम हे मान्य आहे, पण हे तुम्ही कोणाकोणाची नाव आहे त्या दिवशी आम्ही विचारलेली होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं की कमिटी नाहीये म्हणून, आणि आता कसं सांगतात आधी कमिटी होती म्हणून? पत्रकार एक आहे म्हणजे एक पत्रकाराचं नाव तुम्हाला सांगता येत नाही, तुम्ही सोडून द्या, पण तिथले कोण आहेत त्यांना सांगता येते की नाही? ते तिथले डीओ त्यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे रजेवर होते। त्या मुलांचं नुकसान झालं त्याचं काय? त्या मुलांना शाळेला कुठे घेतलं गेलं नाही? आर्थिक दुर्बल आहे म्हणून त्याला जाणीवपूर्वक बाजूला करताय का तुम्ही? त्या मुलांची हे बघा, आम्ही गडिंग्लज तालुक्यातले सभापती, तिथले पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं तुम्हाला 2 दिवसांवर सोमवारपर्यंत यादी येईल। त्या मुलांना तुम्ही ऍडमिशन द्यायची जबाबदारी तुमची। माफ आहे, आज गरीबातली पोराय 2 मिनिटं
त्याच्या लग्नासाठी किती जणांचं नुकसान व्हायले मॅडम? अधिकाऱ्याच्या पोरग्याचं लगेच रेप काय पोरं जन्माला घातली? हसून विषय संपू नका. तुमच्या हसण्याला इथं कोण बोलणारी नाहीये. त्याच्यामध्ये काही हसून हा विषय संपू नका. फार जबाबदारीने बोलायचं. लोकप्रतिनिधी आहे आणि शिक्षण हा प्रचंड सेन्सिटिव्ह विषय आहे. त्या मुलांचं नुकसान झालं, यादी आम्ही तुम्हाला सोमवारी पाठवतो. सोमवारी त्या यादीप्रमाणे त्या मुलांना त्या इंग्रजी मीडियम आणि प्रायव्हेट शाळेमध्येच ऍडमिशन झालं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. प्रवेश देण्याची जबाबदारी माझी आहे. 25% मध्ये होणार नाही रेग्युलर प्रवेश होईल. प्रवेश मी स्वतः त्या शाळेमध्ये 25% का होणार नाही? ऑनलाईन आहे ना, मी नाही करत. पण ते ऑनलाईन पद्धतीनं जेव्हा त्यांनी ऑनलाईन मध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नव्हते. डॉक्युमेंट पूर्ण झाले असतील तर त्यावेळी नव्हते. आज ठीक आहे. एकदा टाकला हे बघा, त्यावेळेला गट शिक्षण अधिकारी त्याच्यावर हृदयावर दाखवा मिळू शकला नाही. त्याच्यामध्ये एका पोलिसाच्या पोरग्याला हे करते ऍडमिशन करते, पण हमाली करणाऱ्या पोरग्याला ऍडमिशन मिळत नाही. ही कुठले डॉक्युमेंट सांगा ना मग? ही कुठली डॉक्युमेंट? किती पोरं आहेत तरी बापाचे शिक्षण आमच्या जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग काय पाकिस्तानात चालतंय का सांगा? या चौकशी समितीचा अहवाल नेमका काय येतो? या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत ही समिती नेमकी कोणती भूमिका घेते? हेच पाहणं आता यापुढे औत्सुक्याचं ठरणार आहे. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर, कोल्हापूर.